हॅलो 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 हॅलो. अभिषेक तुला कसं सांगतो ते एकदा कोडचं मी तुला सांगितलं ना एरर मधनं कसा कोड जनरेट करायचा. आता जे फर्स्ट अँड सेकंड प्रॅक्टिकल आहे त्याला असंच करायचं तुला. मग काय करायचं, जर फर्स्ट सेकंड प्रॅक्टिकल असेल, आता माऊस लिस्नरचं प्रॅक्टिकल आहे म्हणजे ते माऊस क्लिक वगैरे ते सगळं करायचं. मग काय करायचं, इम्पोर्ट. आता जे काय करायचं ते इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट स्टार. मग आपल्याला अजून एक कुठलं पॅकेज लागणार आहे, इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट इव्हेंट डॉट स्टार. हे दोन पॅकेज आपल्याला लागणार आहे. इव्हेंट पॅकेज का लागतं, कारण त्याचे जे वेगळे ऍक्शन लिस्नर वगैरे इंटरफेस असतात ते सगळे इव्हेंट पॅकेज मध्ये असतात. म्हणजे माऊस इव्हेंट वगैरे तू आता तुला कोड मध्ये दाखवतो मी. मग आता काय करायचं, पब्लिक करायचं तर करायचं, नाही तर नाही करायचं. क्लास डेमो पण मोस्टली पब्लिकच ठेव, कारण ते इक्लिप्सचा जरासा इश्यू आहे, म्हणून पब्लिकच ठेवायचं. पब्लिक क्लास डेमो एक्सटेंड्स एक्सटेंड्स फ्रेम, कारण आपण फ्रेम मध्ये कोड लिहितोय बरोबर ना. आणि इम्प्लिमेंट्स इम्प्लिमेंट्स आता माऊस लिस्नर, हा माऊस लिस्नर आहे ना, हा इम्पॉर्टंट आहे. हे लिहायचं इथं, माऊस लिस्नर हे लिहायचं इथं. माऊस लिस्नर इंटरफेस आहे तुझा. इम्प्लिमेंट्स म्हणजे इंटरफेस असतो. आता हे माऊस लिस्नर लिहिलं ना की मग काय करायचं, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. ऍपलेट मध्ये पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन चालत नाही, पण हे जे AWT वगैरे असतं ह्याच्यात पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन चालतं. कारण हे कुठलं इंडिपेंडंट प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहेत, कारण हे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन लिहिलं आणि म्हणायचं डेमो ओबीजे इज इक्वल्स टू न्यू डेमो, असं करायचं. असं केलं का की मग काय करायचं, आता मला माहिती आहे की कोडमध्ये एरर, तरी पण काय करणार मी, मुद्दाम रन करतोय कोड. आता हे माझं लिनक्स आहे म्हणून असं दिसतंय, पण तू डायरेक्ट तुझ्या VS कोड वरनं रन कर. आता मला इथं कमांड टाकावी लागते जर मला रन करायचं असेल. मी साध्याने पण रन करू शकतो, पण मी लिनक्स मध्ये करतोय. पण आता बघितलं आलं एरर, डू नॉट ओव्हरराइड ॲबस्ट्रॅक्ट मेथड माऊस एक्साइटेड माऊस इव्हेंट. मग हे काय करायचं, हे कॉपी करायचं ना, माऊस एक्साइटेड इव्हेंट हे कॉपी केलं ना, कॉपी करायचं. आणि मग काय करायचं, एक इथं आहे ना कन्स्ट्रक्टर बनवून ठेवायचा डेमो नावाचा. क्लासच्या नावाचा असतो ना कन्स्ट्रक्टर, आपला कन्स्ट्रक्टर आपण इथे बनवला पब्लिक डेमो. ठीक आहे का, कन्स्ट्रक्टर बनवला. कन्स्ट्रक्टर मध्ये सगळं आपण जे फ्रेमचे जे आपल्याला सगळं लिहायचं असतं, सेट साईज वगैरे ते सर्व कन्स्ट्रक्टर मध्ये लिहावं. पण आता ही मेथड आहे, आपल्याला जे मेथड कॉल करायचे जे आपले क्लासमध्ये. मग काय सांगायचं, जे आपण कॉपी केलं ना ते इथं पेस्ट करायचं. काय लिहिलं, माऊस एक्साइटेड माऊस इव्हेंट मग इथं काय करायचं, पब्लिक वॉइड. आता हे कंपल्सरी पब्लिक वॉइडच ठेवायला लागतात, माऊस एक्साइटेड माऊस इव्हेंट माऊस इव्हेंट आणि इथं लिहायचं. तर हे जे दिसतंय ना माऊस इव्हेंट वगैरे, हे माऊस इव्हेंट वगैरे ना, हे सगळं इव्हेंट मध्ये असतं, AWT डॉट इव्हेंट मध्ये. साध्या AWT मध्ये नसतं, म्हणून जर तू ते केलंस तर एरर देतं तुला ते. कारण त्यासाठी आपण कंपल्सरी इव्हेंट फेल डाउनलोड करायला लागतं. आता मी काय केलं, कंपाईल केलं आणि एरर मधनं मेथडचं नाव घेतलं, कारण ही ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे आणि तो इंटरफेस आहे. इंटरफेसच्या ऍबस्ट्रॅक्ट मेथड कंपल्सरी ओव्हरराइड झालेच पाहिजे, त्याशिवाय तो कोड रन होत नाही. कितीही काही कर. मग इथं काय केलं मी, फक्त सिस्टीम डॉट डॉट प्रिंटएलएन लिहिलं. सिस्टीम डॉट डॉट प्रिंटएलएन जे वरचं मेथडचं नाव आहे तेच, माऊस एक्झिटेड. माऊसने एक्झिट घेतला म्हणजे एक्झिट केली स्क्रीन, माऊस एक्झिट. त्यानंतर काय करतो मी, परत एकदा रन करतो. परत एकदा रन केली तर मला परत एकदा एरर आली. मग काय करणार, मी परत एकदा कॉपी करणार. माऊस एंटर्ड माऊस इव्हेंट कॉपी केली मी. नंतर काय केलं मी, आत गेलो. नंतर काय केलं, आत गेलो आणि सेम परत कॉपी पेस्ट केली. कॉपी पेस्ट केले की काय केलं, परत पब्लिक, नंतर वॉइड, नंतर माऊस एंटर माऊस इव्हेंट फक्त काय हा ऑब्जेक्ट आहे, ज्यातला आपल्याला ज्यात काही गोष्टी ऍक्सेस करायच्या असतील तर आपल्याला तिथे ऑब्जेक्ट कंपल्सरी द्यावा लागतो. म्हणजे टाकायला विसरू नको, नाही एरर देणार तुला. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, काहीच रट्टा मारायची गरज नाही, सगळं आपल्याला कंपायलर देतो. आता माऊस एंटर्ड, मग इथे काय करायचं, लिहितो फक्त माऊस एंटर झाला स्क्रीनच्या आतमध्ये. आपल्याला या कोड मधनं काय शिकायचंय की माऊस एंटर कधी होतो, माऊस एक्झिट कधी होतो, माऊस क्लिक झालाय का, असं वेगळे वेगळे त्याचे ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहेत, ते आपल्याला ओव्हरराइड करायचे. मग आता मी काय करू, परत कंपाईल केला, परत मला एरर आली. आता काय आले, माऊस रिलीज. मग काय करणार, मी कॉपी करणार मेथडचं नाव इथून. मेथडचं नाव कॉपी केलं की मी परत इथं पेस्ट करणार जाऊन. काय लिहिणार, पब्लिक वॉइड माऊस रिलीज माऊस इव्हेंट ठीक आहे का, हे कॉपी पेस्ट केलं मी.
आता काय करणार मी, कॉपी पेस्ट करणार सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन, कॉपी पेस्ट केलं आणि इथे काय लिहिणार मी, माऊस रिलीज्ड. ठीक आहे का, माऊस रिलीज म्हणजे आपण जेव्हा माऊस सोडतो तेव्हा तो डिटेक्ट करतो की माऊस तुमचा सोडलेला आहे, तेव्हा तुम्ही माऊसवर अजून पण हात ठेवलेला आहे असं. तर चौथी मेथड आहे माऊस प्रेस्ड. यात 5 मेथड आहेत मला वाटतं ऍबस्ट्रॅक्ट. तर माऊस प्रेस कॉपी केली, सेम जसं करतोय तसंच, काही पाठ करायची गरज नाही, एक पण मेथड पाठ करायची गरज नाही. माऊस प्रेस्ड माऊस इव्हेंट ई, आणि मग काय करणार, पण करणार मेथड ई, आणि इथं काय लिहिणार, माऊस प्रेस लिहिणार सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन माऊस प्रेस्ड प्रेस्ड. झाली माझी चौथी. आता मी परत एकदा रन करणार. तर पाचवी शेवटची माऊस क्लिक माऊस इव्हेंट ई. तर मी काय करणार, परत सेम करणार, माऊस क्लिक माऊस इव्हेंट ई, आणि इतर लिहिणार फक्त पब्लिक वॉइड माऊस इव्हेंट आणि ई, आणि इथे लिहिणार माऊस क्लिक. माऊस क्लिक लिहिलं, ठीक आहे का. आता माझा कोड रन होणार बघ. मी काहीच नाही केलं, एक पण गोष्ट यातली मी काहीच नाही असं केलं नाही बघ. जावासी झाला की नाही रन, कंपाईल झाला. तर रन का नाही होते, कारण रन केला तरी काय फायदा नाही, कारण आपण त्यात काही कोड लिहिलाच नाही. म्हणजे फ्रेम दाखवायचा कोड, हा आपला लॉजिकचा कोड झाला जस्ट आता. आता मला फ्रेम दाखवायचा कोड लिहायचा, तर मी तिथं केलं किंवा रन कर, काय फायदाच होणार नाही. तर फ्रेम दाखवायचा कोड आहे, मी परत जातो आतमध्ये आणि आता मी फ्रेमचा कोड लिहितो, ज्याने आपली फ्रेम दिसेल. फ्रेमचा कोड मी तुला काय बोललो, सगळं कन्स्ट्रक्टरच्या आत लिहायचं. आता मी कन्स्ट्रक्टरच्या आत गेलो, त्या फ्रेमचा कोड मध्ये सर्वात पहिलं काय लिहायचं, फ्रेम. आता फ्रेम आहे, आता इथं आपण एक्सटेंड केलाय फ्रेमला, क्लासला आपला एक्सटेंड फ्रेम आहे, म्हणून आपल्याला इथं फ्रेम डिक्लेअर करायची गरज नाही परत. मग फ्रेम नसेल डिक्लेअर करायची तर सगळ्यात पहिलं काय लिहायचं, सेट साईज लिहायचा. सेट साईज किंवा काही पण लिही, सगळ्यात पहिले सेट साईज लिहायचा. मग इथं इथं असते विड्थ आणि इथं असते लेंथ, आणि आपण दिली 500 ची सेट साईज केली. नंतर काय केलं मी, सेट विजिबल, म्हणजे आपली स्क्रीन विजिबल पाहिजे. मग विजिबल साठी आपल्याला ट्रू लिहायला लागतं, हे लिहावंच लागतं, त्याशिवाय होत नाही. सेट विजिबल, त्यानंतर असतं सेट टायटल. सेट टायटल इथं मी लिखतो की माऊस इव्हेंट माऊस स्क्रीन, असं तू काही लिहू शकतो. सेट टायटल, टायटल लिहिलंस, हे लिहिलं, सगळं लिहिलंस. आता काय करायचं, एक इम्पॉर्टंट लाईन आहे, खूप इम्पॉर्टंट. हे जर नाही लिहिलीस तर तुझं कोड काही चालणारच नाही. ऍड माऊस लिस्टेनर, ऍड माऊस लिस्टेनर दिस म्हणजे काय, ह्याचा ऍड्रेस घेऊन जा माऊस लिस्नर कडे. म्हणजे माऊस लिस्नरच्या इंटरफेस कडे या क्लासचा ऍड्रेस घेऊन जा, म्हणजे तो डिक्लेअर होईल. म्हणून हे आपल्याला दिस इथं लिहावं लागतं. हे 4 गोष्टी इन्क्लूड केले का आपण आपल्या कोडमध्ये. आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्याला म्हणतात सेट लेआउट. सेट लेआउट, आता हे AWD च्या पॅकेज मध्ये लेआउट आहे. मी इथे लेआउट लिहायचं, न्यू फ्लो लेआउट, न्यू फ्लो लेआउट. सेट लेआउटचा S स्मॉल आहे आणि फ्लो लेआउटचा F आणि L दोन्ही कॅपिटल आहे. हे 5 लाईन इथे इन्क्लूड करायचे, ठीक आहे का. 5 लाईन इन्क्लूड केली की तुझा हा कोड झालाय बऱ्यापैकी. आता मला वाटत नाही काय राहिलं या कोड मध्ये. तुझी स्क्रीन, आता हे जे कन्स्ट्रक्टरच्या आतली आहे ना, ह्याच्यामुळे तुझं स्क्रीन प्रिपेअर झाली, आणि हे तुझं लॉजिक आहे मेन, पब्लिक वर्ड वगैरे ते सगळं. आणि आता मी रन करतो, आता रन होणार माझा कोड विथ नो एरर्स, स्क्रीन पण आली. आता मी काय करतोय बघ, इथं माऊस घेऊन गेलो. आता माऊस घेऊन गेलो ना की आता क्लिक करतो, हे बघितलं, थांबतो दाखवतो. स्क्रीन हालत येत असेल तर कुठं, अरे अरे हा, हे दिसतंय का तुला, माऊस क्लिक, हे बघ माऊस क्लिक, हे बघ माऊस क्लिक करतो, हे बघ, बाहेर आलो आत गेलो, बाहेर आलो आत गेलो, बाहेर आलो आत गेलो, बाहेर आलो आत गेलो, क्लिक करतोय, हे बघ, प्रेस्ड रिलीज, क्लिक केलं की रिलीज करतोय. आणि आता जर आहे ना, आता हे बघ, मला जरी स्क्रीन बंद करायची असेल तरी स्क्रीन बंद होत नाहीये. मग स्क्रीन का बंद होत नाही, कारण आपण त्याचा कोड नाही लिहिलाय, लॉजिक नाही लिहिलं त्याचा. मग त्याच्या लॉजिक लिहायला काय करायचं असतं, आता स्क्रीन बंद होत नाही ना, म्हणून मी काय करतो, कंट्रोल C करतोय का, ठीक आहे का. म्हणजे आपलं टर्मिनेट करतोय माझा कोड, मी कंट्रोल C केलं.
आता मी स्क्रीन कशी लिहिणार, इथं स्क्रीनचा कोड आहे म्हणजे ते मला एक्स वर ते एक्सचा कोड लिहायचा असेल तर कसं लिहिणार मी इथं, हे करणार, इथं लिहिणार ऍड विंडो लिस्टेनर. हे सगळे इंटरफेस आहेत. ऍड विंडो लिस्टेनर, न्यू विंडो अडॅप्टर, ऍड विंडो लिस्टेनर, न्यू विंडो अडॅप्टर. नंतर काय करायचं, हे इनर क्लासची कन्सेप्ट आहे. जेव्हा असं काहीतरी येतं ना मेथडच्या आतमध्ये लिहितो त्याला इनर क्लासची कन्सेप्ट म्हणतात. ही इनर क्लासची कन्सेप्ट यूज केली आपण. इनर क्लासची कन्सेप्ट यूज केली की काय करायचं, पब्लिक वॉइड विंडो क्लोजिंग. म्हणजे ह्याचा फक्त अर्थ हे फक्त विंडो क्लोजिंगचा जे असतं, आणि मग इथे लिहायचं विंडो इव्हेंट. हे लिहावं लागतं का इथं, विंडो इव्हेंट ई डब्ल्यू काही लिहायचं ते लिह, तुला काय फरक नाही पडत त्याला. ठीक आहे का. आणि हे ब्रॅकेट्सने आपण क्लोज केले, पब्लिक वर्ड विंडो क्लोजिंग इव्हेंट क्लोज केली. त्यानंतर काय करायचं, डिस्पोज नावाची मेथड असते. डिस्पोज नावाच्या मेथडवर ते एक्स कॉल होतो. डिस्पोज नावाची मेथड इथे इम्प्लिमेंट करायची आणि झालं तुझा कोड सगळा. हा झाला तुझा कोड. आणि आता रन करू दाखवतो तुला. आता ती विंडो क्लोज होईल, तुला दिसेल बघ. एक सेकंड. आता मी तुला कोड रन करून दाखवतो. कोड रन केला, हे बघ, माऊस एंटर्ड, माऊस एक्झिटेड, माऊस एंटर्ड, माऊस एक्झिट, माऊस एंटर, माऊस एक्झिट, माऊस क्लिक 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 क्लिक. जर मी एक क्रॉसवर दाबलं तर आता रन होणार बघ माझा क्रॉस. एक सेकंड ना, काहीतरी मी मिस केलेलं दिसतंय कोड मध्ये. क्रॉसवर टाईप करतोय तरी क्रॉस जात नाही, म्हणजे कोड मध्ये आपलं काहीतरी राहिलंय. एक मिनिट बघूया कोड काय राहिलंय आपलं. हा, हे बघ, हे चुकलंय आपलं. हे जे विंडो डब्ल्यू आहे ना, हा स्मॉल ठेवायचा कारण ही मेथड आहे, आणि जो क्लास आहे त्याचे सगळे डब्ल्यू मोठे ठेवायचे. आता रन होणार बघ आपलं. हे लक्षात ठेव काय. हे बघा, माऊस एंटर, माऊस एंटर, प्रेस 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 प्रेस, क्रॉसवर धावलं, झालं, बंद झाली स्क्रीन. बघ ते व्हिडिओ.